तर आपण आज मराठीच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत 4th लेसन GIP रेल्वे, ज्याचे लेखक आहेत प्रबोधनकार ठाकरे। त्यांचं खरं नाव आहे केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे। यांचा जन्म झाला होता 17 सप्टेंबर 1885 मध्ये आणि मृत्यू झाली होती 20 नोव्हेंबर 1973 मध्ये त्यांचा मृत्यू झाला। तर हे जे होते हे मराठी पत्रकार होते, नाटककार होते, वृत्तकार होते, वक्ते होते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते, शिवसेनेचे संस्थापक म्हणजे शिवसेनेची स्थापना केली, त्याचे संस्थापक यांनी स्थापना केली। बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र होते। बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे, त्यांचं खरं नाव केशव सीताराम ठाकरे। ओके, तर रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेले केशव ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते। मतलब महात्मा ज्योतिराव फुले यांचं आदर्शत्व, त्यांची कार्यतत्व हे त्यांच्यासाठी मेन होते। त्यांच्या तत्वावरती काय केलं यांनी, तर महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाज सुधारण्याच्या बाबत त्यांच्या संकल्पना, त्यांचे विचार अधिक स्पष्ट झाले की समाज कसा सुधारवला पाहिजे, काय केलं पाहिजे। म्हणून महात्मा फुले जेव्हा पुण्यात त्यांचा छळ करत होते, कट्टर लोक म्हणजे ते जेव्हा मुलींना शिकवत होते, अन्यायाविरुद्ध आवाज उचलत होते, तेव्हा जो पुण्यातील जो समाज होता तो त्यांना छळ करत होता, त्यांना त्रास देत होता, त्यांना नेहमी छळ दिलं जात होतं। त्या काळात प्रबोधनकार ठाकरे पुढे आले आणि त्यांच्या लढा पुढे त्यांचा लढा होता तो त्यांनी पुढे चालवण्यासाठी प्रबोधन केलं। त्यांनी लीडरशिप ते हातात घेतले। पुण्यात ते स्थायिक झाले म्हणून या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी पूर्ण तो म्हणजे जो आपला पुढाकार होता किंवा जी आपली चळवळ होती ती दरादर जोरात चालू ठेवली होती। म्हणजे ते पुण्यात गेले, जसं महात्मा ज्योतिराव फुलेंना छळत होते तसे ह्यांना सुद्धा त्यांचे विरोधक होते, अपोजिट पार्टी, ते त्यांना काही ना काही अडथळे किंवा कारण त्यांच्या कामामध्ये आणत होती विघ्न, तरी पण ते सगळे अडथळे त्यांनी पार करत ते आपले कार्य करत राहिले। तर ठाकरे घराण्यात जन्म झाला होता केशव सीताराम ठाकरे यांचा, पण आर्थिक परिस्थिती तेव्हा त्यांची बेताची होती, म्हणजे मुश्किल होती, चांगली होती फायनान्शियल कंडिशन त्यांची। त्याच्यामुळे त्यांना उच्च शिक्षण जरी घेता आलं नसलं तर त्यांचे ते शिक्षण होते, म्हणजे त्यांची जी शिस्त होती किंवा जे संस्कार होते ते प्रचंड श्रीमंती होती त्यांच्या संस्कारामध्ये आणि शिस्तीमध्ये केशवरावांकडे होती। ओके, संशोधक समाज आणि बहुजन चळवळीत नेहमी ते पुढे राहायचे समाज सुधाराच्या कार्यामध्ये। असणारे केशवरावांनी समाजास जागृत करण्यासाठी प्रबोधन या पक्षिकाची स्थापना केली। पक्षिक म्हणजे पत्र, न्यूजपेपर, त्याची त्यांनी स्थापना केली आणि केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार ठाकरे अशा नावाने प्रसिद्ध झाले। म्हणून याचं मूळ नाव केशव सीताराम ठाकरे उर्फ त्यांना मोस्ट ऑफली प्रबोधन ठाकरे या नावाने ओळखलं जातं। उत्तम नाटककार होते ते, अभिनय करायचे, चित्रकला या सर्वात निशांत असलेले अष्टपैलू आणि ते व्यंगचित्र म्हणजे कार्टून टाइप चित्र त्यांना व्यंगचित्र म्हणतात। तर पुढे काय की समाज सुधारणा हे त्यांच्या आयुष्यातले ध्येय बनलं होतं। मग त्यांनी ते ध्येय प्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही, म्हणजे कधीच त्यांनी ऍडजस्ट केली नाही आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी। भले बालविवाह किंवा विविधांच्या म्हणजे ते विधवा होत्या, विधवांच्या केशवपणाची अभ्यद्ध रूढी असो किंवा देवळांमधील ब्राह्मण पूजांची एरावी आणि किंवा हुकुमशाही किंवा अस्पृश्यता होती की दलित लोकांना स्पर्श सुद्धा करत नव्हतं, ते सगळे जे सामाजिक प्रश्न होते ते सोडवण्याचे। तसेच त्या काळातली हुंडा प्रथा की लग्नामध्ये मुलीला हुंडा द्यावा लागतो, ती सगळी प्रथा किंवा ते सगळे प्रश्न या सर्व आघाड्यांवरती त्यांनी अखेरपर्यंत स्वतःच्या जिद्दीवरती लढले। ते त्यांच्या लढ्यापासून तत्वापासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला। म्हणजे ते लढत होते या सगळ्या गोष्टी समाजात, तर खूप साऱ्या लोकांनी प्रयत्न केला की त्यांना आपण अडवायला पाहिजे, पण ते आपले कार्य जिद्दीने करत राहिले आणि कोणत्याही गोष्टीने दाद दिली नाही, म्हणजे कुठच्याही गोष्टीवर लक्ष दिले नाही कितीही अडथळे आले तरी। अन्याय, रूढी, जाती व्यवस्था आणि अस्पृश्यता दूर करण्यासाठी वक्तृत्व केलं, भाषण देत होते ते, लेखन करत होते ते, प्रत्यक्ष कृतीतूनही त्यांनी आपल्या म्हणजे प्रत्यक्ष कृती सुद्धा केली। म्हणजे एखाद्याला असं वाटतं की हा फक्त बोलतच आहे, काही करतच नाही, म्हणजे आपल्या कृतीतून सुद्धा लोकांना दाखवण्याचा प्रयत्न केले की जाती व्यवस्था किंवा अस्पृश्यता किंवा जे रूढी आपण परंपरा पाळतोय, फॉलो करतोय, ते सगळे बरोबर नाही आहेत त्या प्रथा, पण ते सगळं आपल्या कृतीतून सुद्धा दाखवून द्यायचे त्या सगळ्या गोष्टी। जेव्हा ते मुंबईत स्थायिक झाले होते, राहायला आले होते मुंबईत, त्यानंतर हुंडा प्रति
बंधक चळवळ सुरू केली की हुंडा कायमचा बंद झाला पाहिजे. सर्व जातींची हुंडा प्रतिबंधक स्वयंसेवक सेना स्थापन करून अनेक वरपित्यांकडून म्हणजे ज्या वर म्हणजे नवरा मुलगा त्याचे ज्या वडील होते त्यांनी हुंडा घेतलेला होता, त्यांनी सगळ्यांकडून तो हुंडा रिटर्न घेतला आणि त्या मुलीच्या वडिलांनी देऊन टाकला होता. नंतर मग काय झालं की मुंबईसारख्या शहरात तिचे त्या काळात प्रेम प्रकरण किंवा प्रेमात लग्न करणं ते सगळं मान्य नव्हतं. तेव्हा त्यांनी त्या प्रेमी युवकांचे विवाह सुद्धा करून दिले गेले, म्हणजे विवाह तर लावून देत होते. अगर पुढच्या मुलीचं किंवा मुलाचं प्रेम असेल तर त्या काळात ते विवाह मान्य करत नव्हते, पण तेव्हा प्रबोधन ठाकरे यांनी त्यांचे विवाह लावून दिले होते. आजच्या काळात हे संदर्भ म्हणजे वास्तव आपल्याला सगळ्या गोष्टी जरा सहज वाटतात की ते खूप करायला इझी होतं, पण त्या काळात अशा गोष्टी करून दाखवणं ते खूप डिफिकल्ट होतं. तर जे पुस्तकात लिहिले ते आपण बघू आता जरा की केशव सीताराम ठाकरे जन्म झाला होता 1885 मध्ये, मृत्यू झाली होती 1973 मध्ये. इतिहासकार होते, नाटककार होते, वृत्तपत्रकार होते, व्यंगचित्रकार म्हणजे कार्टून स्टाईल चित्रकार ते, समाज सुधारकर होते, सांगितलं त्यांनी समाज सुधारण्यासाठी काय काय केलं, वक्ते होते, कुमारिकांचे शाप, भिक्षुशाहीची बंड हे वैचारिक ग्रंथ त्यांनी लिहिलेले, खरा ब्राह्मण, टाकलेले पोर ही नाट्य, ग्रामणांचे साध्यात इतिहास, हिंदी स्वराज्याची खून, कोंदडाचा तलत्कार इत्यादी ऐतिहासिक विषयक पुस्तके, संत रामदास, पंडिता रमाबाई, संत गाडगे महाराज इत्यादी चरित्रात्मक लेखन, माझे जीवन कथा हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. तर प्रस्तुत पाठात ते आपल्याला काय सांगणार आहेत की सन 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई ते ठाणे असा एकेरी रेल्वे मार्ग तयार केला. रेल्वे त्यांनी तयार केली. लोखंडी रुळावरून वाफेच्या जोरावर धावणारी किंवा अग्नी आणि पाणी याच्या साह्याने दोघांचा सांगड घालून तिथे ट्रेन तयार केली. तर रेल्वेच्या रुळावरून लोखंडी रुळावर ती धावणार होती. लोकांना होणारे नबळ, रेल्वेविषयी पसरलेल्या अफवा होत्या की ही जी रेल्वे इंग्रजांनी काढली ती भुताटची आहे आणि ते सगळं का करता येतं त्यांना मुंबईमध्ये नवे इमारत किंवा पूल बांधायचे, त्यांच्या पायामध्ये म्हणजे बेसमध्ये त्यांना जिवंत माणसं काढायचे, त्याच्यासाठी ते लोकांना फुस लावून म्हणजे गुप्तपण उत्तेजन देऊन घेऊन जात आहेत असं त्या काळात अफवा पसरल्या होत्या रेल्वेबद्दलच्या. याचं अतिशय सुंदर वर्णन मार्मिक व ओघवत्या शैलीत त्यांनी या पाठात प्रस्तुत केले आहे. तर रेल्वे होती की एप्रिल 1853 मध्ये, इसवी सन 1853 मध्ये भारतातील पहिले प्रवासी रेल्वे गाडी बोरी बंदर, नंतर त्याचं नाव ठेवण्यात आलं विक्टोरिया टर्मिनस आणि आत्ताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस. ते म्हणजे मुंबई ते ठाणे असे 34 किलोमीटर 21 मिनिट धावली होती. साहिब, सिंधी आणि सुलतान अशी नावं असलेल्या इंजिनने, म्हणजे 3 इंजिनची नावं होती ज्या इंजिनने जे डबे होते ते खिचत घेऊन गेले होते. इंजिनने 3 वाफेच्या इंजिनांनी त्या गाडीत खेचले होते आणि भारतातील रेल्वे वाहतुकीला एक औपचारिक उत्तेजन किंवा गती मिळाली होती, सुरुवात झाली होती त्यासाठी. त्यानंतर 1854 मध्ये बंगालमध्ये हावडा ते हुबळी 24 मैलाचे अंतर कापणारी गाडी सुरू झाली. 1854 साली मुंबई ठाणे रेल्वे मार्ग जो होता तो कल्याण डोंबिवलीपर्यंत वाढवण्यात आला. तेव्हा देशाचा पहिला पूल ठाणे व्हायडॅक्ट अँड पहिला बोगदा पारसिक बोगदा बांधण्यात आला. कोलकाता ते अलाहाबाद दिल्ली असा लोहमार्ग 1864 मध्ये पूर्ण केला. मुंबई ते कोलकाता हा 6400 किलोमीटर रेल्वे मार्ग पूर्ण झाला. 1870 मध्ये त्यावरून गाडी धावली आणि 1885 मध्ये भारतात बनावटीचे रेल्वे इंजिन बनवण्याची सुरुवात झाली. भारतीय बनावटीचे म्हणजे पहिल्या इंग्रजांनी बनवले होते, पण नंतर 1870 मध्ये भारतामध्ये भारतीय पद्धतीने रेल्वे इंजिन बनवायला सुरुवात झाली होती. प्रसाधनगृहाची सुविधा 1891 मध्ये प्रथम दर्जाच्या डब्यांना म्हणजे फर्स्ट क्लास जे होते त्यांच्यामध्ये मग प्रसाधनगृह जे होते ते त्यांना तेव्हा ती सवलत देण्यात आली होती. नंतर विद्युत रेल्वे मुंबई विटी ते कुर्ला दरम्यान ते 3 फेब्रुवारी 1925 रोजी एक रेल्वे धावली होती. मग इसवी सन 1947 पर्यंत भारतात 42 रेल्वे कंपन्या होत्या. इसवी सन 1950
1951 मध्ये या सर्व संस्थांचे राष्ट्रीयकरण करून एक संस्था बनवण्यात आली. म्हणजे ज्या सगळ्या संस्था होत्या, वेगवेगळ्या कंपन्या होत्या, त्या स्वतःचे ट्रेन चालवत होत्या किंवा मॅनेज करत होत्या, नंतर त्यांचे एकीकरण करण्यात आले. युनिटी म्हणजे त्यांना एकत्र आणलं आणि एक राष्ट्रीय करून एक संस्था बनवण्यात आली. म्हणजे ती संस्था सगळ्या कंपन्यांनी आपला कंट्रोल ठेवली. असे पहिली भूमिगत रेल्वे कोलकाता मेट्रो 24 ऑक्टोबर 1984 रोजी धावली. पहिली संगणकीकृत आरक्षण प्रणाली नवी दिल्ली 1986 साली सुरुवात झाली होती. तर म्हणजे भारतामध्ये जी पहिली रेल्वे धावली ती कधी धावली? 1853 मध्ये. त्या काळचं बोरी नंतर नाव ठेवण्यात आलं होतं विक्टोरिया टर्मिनस आणि नंतर आता तर शिवाजी महाराज विक्टोरिया नंतर आता तर शिवाजी महाराज टर्मिनस. म्हणजे ते मुंबई ते ठाणे असं त्यांनी 14 किलोमीटरचा जो प्रवास होता तो पार केला होता. म्हणजे त्या काळात जर आपण मुंबई ते ठाणेचा प्रवास करायला गेलो बैलगाडी किंवा घोडागाडीने तर कमी 1 दिवस लागायचा जायला यायला. 1 दिवस लागायचा, पुन्हा 1 दिवस खायचे. पण जेव्हा इंग्रजांनी ती ट्रेन सुरू केली तेव्हा तो काळ किंवा तो प्रवास जो होता तो फक्त 1.25 तासात म्हणजे 1 तास 15 मिनिटांमध्ये तो पुन्हा प्रवास कंप्लीट व्हायचा. तर त्याच्यासाठी प्रबोधन किंवा चळवळ कोणी उठावला? तर मुंबई प्रांतात किंवा मुंबई शहरामध्ये रेल्वे असावी असा उठाव सर्वप्रथम जमशेदजी जिजाभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेट्टी यांनी केला. त्यांनी सुरुवात केली होती उठावाला की मुंबई प्रांतामध्ये किंवा मुंबई शहरामध्ये सुद्धा रेल्वे पाहिजे. तर हे जमशेदजी म्हणजे कोण? तर जगन्नाथ भारतीय रेल्वेचे जनक व एक थोर समाजसुधारक होते. आणि जमशेदजी होते ते एक मुंबई शहरातले व्यापारी होते आणि ते समाजसुधारक सुद्धा होते. त्यांनी खूप अशा संस्थांमध्ये डोनेशन वगैरे देण्यासाठी काम करत होते. तर आणि नंतर मूळजी जेठा, मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगरसेवकांनी त्यांना आता पाठिंबा दिला. म्हणजे सगळ्यात प्रथम आवाज उठवला की मुंबई प्रांतात ट्रेन पाहिजे तर ते होते जमशेदजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेट. आणि नंतर त्यांना पाठिंबा दिला होता जेठा मोरारजी गोकुळदास, आदमजी पीरभाई, डेव्हिड ससून अशा वेगवेगळ्या नामांकित लोकांना. आता डेव्हिड ससून हे होते मूळचे बगदादचे असून ते परोपकारी व दानशूर म्हणजे परोपकार करायची, मदत करायची लोकांना. पुण्यातील ससून हॉस्पिटल हे त्यांच्या नावाने उघडलेलं हॉस्पिटल आहे. आणि मूळचे जेठा मोरारजी गोकुळदास हे मोठे व्यापारी होते ज्यांनी भारतीय रेल्वे सुरू करण्यासाठी पाठिंबा किंवा मदत केली होती त्या काळात. तर सन 1853 मध्ये ग्रेट इंडियन पेनिन्सुला म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुला म्हणजे आताची सेंट्रल रेल्वे, मध्य रेल्वे. आता त्याचं नाव चेंज झालं, मध्य रेल्वे किंवा सेंट्रल रेल्वे आपण बोलतो. सेंट्रल रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला होता. म्हणजे एकेरी म्हणजे एका टाइमला एकच जाऊ शकतो. म्हणजे हा डायरेक्शनने कोण जात असेल तर या डायरेक्शनने जाणार. एकच रस्ता त्यांनी तयार केला होता, एकच फाटा टाकलं होतं लोखंडाचं. लोखंडी रुळावरून इंग्रज आगीन गाडी चालवणार ही कल्पना लोकांना मोठी अचंब्याची वाटत होती. म्हणजे भारतामध्ये प्रथमच होणार होतं की लोखंडी रुळावरून एक ट्रेन किंवा आगगाडी सुटणार. आगगाडी म्हणजे आगीवरती चालणारी. आणि हे इंग्रजांचे जे कार्य होते ते लोकांना त्या काळामध्ये आश्चर्यचकित करून टाकणार होते की खरंच अशी गाडी धावू शकते का. आणि तो अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला. दिनांक 18 एप्रिल सन 1853 मध्ये सोमवारी रोजी सायंकाळी 5 वाजता पहिली आगगाडी किंवा पहिली ट्रेन मुंबईहून निघाली. तिला पाना फुलांचे हार घातले होते, तोरणे निशाणे लावले होते, ताकात एखादं हे असेल तर पक्ष वगैरे त्याचे. आणि 10 मोठे खोलीवरचे डबे शृंगारले होते. म्हणजे का खोलीवडे किंवा रूम एवढे मोठे 10 डबे त्यांनी सजवले होते आणि त्या 10 डब्यांना 3 इंजिनं खेचणार होती. डब्यात गाडीच्या खुर्च्या होत्या, त्या कोचवरती त्या रेल्वे म्हणजे त्या काळचे रेल्वेचे डायरेक्टर होते ते सर जमशेदजी जिजाभाई, जिजीभाई, नाना शंकर शेट आणि अनेक इतर नगरशेठ जे होते ते जामानिमा मतलब जामानिमा करून बसलेले. जामानिमा मतलब पोशाख म्हणजे एकदम नीटनेटके कोट सत्रे असं घालून ते पहिला प्रवास करायला बसले होते. बरोबर 5 वाजता आगगाडी शिट्टीचा कर्णा फुंकून, कर्णा म्हणजे हॉर्न, बरोबर 5 वाजता ट्रेनचा हॉर्न वाजला आणि ती गाडीने आपल्या प्रवासाला झुकझुक फक जो प्रवास असतो ट्रेनचा तो करायला तिने सुरुवात केली. प्रवासाला सुरुवात झाली. मुंबई ते ठाणे दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूस. म्हणजे रेल्वेचा पहिला प्रवास बघायला मुंबई आणि ठाण्याची दोन्ही बाजू
युगातील हा इंग्रजी म्हणजे इंग्रजांचा आविष्कार चमत्कार पाहायला आपासून ते उभे राहते, आजच्या चिठ्ठीतून ते उभे राहत होते. कलियुग म्हणजे हिंदू धर्मात कालगणनेनुसार किंवा टाइम नुसार त्यांनी जो वेळ आहे जो युग आहे त्याला 4 युगामध्ये डिवाइड केले आहे. त्यातील सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे 4 युग. जेव्हा कृष्णाचा अवतार झाला होता किंवा महाभारत संपलं होतं त्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली होती. महाभारताच्या शेवटी किंवा महाभारत जेव्हा खतम झालं संपलं त्याच्यानंतर कलियुगाला सुरुवात झाली. सतयुग म्हणजे सत्य व परिपूर्णता. त्रेतायुग म्हणजे या युगाच्या पारंभास वर्णव्यवस्था आली. वर्णव्यवस्था म्हणजे रंग, वर्ण म्हणजे रंग, रंगामध्ये ते मतभेद होत होते किंवा रंगावरून एकमेकांना तुच्छ मानलं जात होतं, ती व्यवस्था ह्या टायमिंग मध्ये आली होती. तर द्वापर युग मध्ये कृष्ण अवताराचा काळ, जेव्हा कृष्ण जन्माला आला तो द्वापर युग. आणि सत्ययुग म्हणजे ते सध्या चालू आहे, महाभारत संपल्यानंतर तो काळ सुरू झाला त्याला कलियुग म्हणतात. ओके, तर आता कलियुगामधला जो चमत्कार होता इंग्रजांनी केलेला तो चमत्कार पाहायला मुंबई आणि ठाणेच्या दोन्ही बाजूस दुधारकामध्ये दोन्ही बाजूला लाखावधी लोक उभे होते. त्याने केलेला चमत्कार पाहायला आश्चर्यचकित होऊन आवाजून उभे होते म्हणजे आश्चर्यचकित होऊन ते बघत होते. ते सगळं ना बैलगाडी म्हणजे ना बैली आहेत, ना रेडे आहेत, ना घोडा आहे आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही तर 10 डब्यांची माळका म्हणजे 10 डब्याची लाईनीत असतात त्यांना माळ म्हटले. माळका खुशाल चालली आहे झुक 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 करीत लोखंडी रुळावरून. कमाल आहे इंग्रजांची सुद्धा. आता तर काय ते बोलते की विस्त आणि पाणी. विस्त म्हणजे अग्नी आणि अंगार, अंगार म्हणजे पण ते आगी टाईप असतं आणि अग्नी आणि पाण्याची सांगड करून त्या दोघांना एकत्रित करून इंग्रजांनी वाफेला चक्क गाडी म्हणजे गाडी ओढायला लावली, पाण्याला आणि अग्नीला एकत्रित करून. तर ती मुहूर्तावरती निघालेली पहिली गाडी आगगाडी जी होती, आगगाडी चालणारी होती म्हणजे आगगाडी बोलायची. आगगाडी ठाण्याला जाऊन मुंबईला सुखरूप परत आली. पण त्या वाफेच्या गाडीत बसण्याचा धीर कोणाला होतच नव्हता. धीर म्हणजे धाडस कोणाचं होत नव्हतं की आपण त्या गाडीतून प्रवास करावा. कारण दुसऱ्या दिवसापासून लोकांना मोफत ठाणे म्हणजे मुंबई ते ठाणे किंवा ठाणे ते मुंबई आणण्याचा ज्ञान करण्याची दवंडी पेटण्यात आली. दवंडी म्हणजे ओढून सांग, गावागावात ओढून सांगत होते की तुम्हाला मोफत मुंबई ते ठाणे किंवा ठाणे ते नियाम केलीच आहे. कारण लोकांचं धाडस होतं ट्रेनमध्ये बसण्यात, ते घाबरत होते आणि बसलेच नसतं म्हणजे तो रेल्वेने जी सुरू केली होती सेवा त्याचा काही त्यांना फायदा झाला नसता. म्हणून त्यांनी की लोक यावी ट्रेनचा प्रवास सुरू करावा म्हणून दवंडी पेटली. त्याने गावात ओढून सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या मुंबई ते ठाणे किंवा ठाणे ते मुंबई तुम्हाला एक जात असेल तर फुकट असेल तरी पण लोक काही जात नव्हते. कारण त्यांना असं वाटतं की आगगाडीत बसणे धोक्याचे आहे. प्रवास लवकर म्हणजे त्यांना असं वाटतं की आगगाडीत बसून खूप आपल्याला धोका होईल, आपल्याला परत इंग्रज आणतील की नाही त्यांना भीती वाटत होती. म्हणून काय केलं होतं की जे रेल्वेचे कारभारी होते जे रेल्वेमध्ये काम करत होते त्या सगळ्या लोकांना त्या काळात पटवून सांगण्याचा खूप प्रयत्न केला की रेल्वेतून तुम्ही जर प्रवास केला तर तो धोक्याचा नाही आहे, सुखाचा प्रवास आहे. आणि जर आपण मुंबई ते ठाणे किंवा ठाणे ते मुंबई बैलगाडीने आलो तर आपला पुन्हा 1 दिवस वाया जातो. पण तो प्रवास फक्त रेल्वेने सव्वा तासात म्हणजे 1 तास 15 मिनिटं कंप्लीट होतो मुंबई ते ठाणेचा प्रवास. खूप प्रयत्न केला त्याने लोकांना पटवून देण्याचा, खूप धडपड सुद्धा केली म्हणजे खूप आटापिटा केला म्हणजे खूप धडपड केली. पण लोकांना भलत्याच कंट्यांनी अफवांचे पीक पिकले होते म्हणजे लोकांच्या मनात भलत्याच अफवा आणि चुकीचे समज पसरलेले होते. त्यांना वाटायचं की ती वाफेची जी गाडी आहे जी डब्यांना खेचून घेऊन जाते ती इंग्रजांची विलायती भुताटकी आहे म्हणजे ती भुताची गाडी इंग्रजांनी तयार केलेली आणि त्यांना मुंबईत नव्या इमारती बांधायच्या किंवा नवे पूल बांधायचे आहेत. त्याच्या पायात जिवंत माणसांना गाडण्यासाठी ते लोकांना फूस लावून घेऊन जातात. फूस लावून ते खोटं बोलून उत्तेजित करून ते लोकांना घेऊन जातात. माणसं नेण्याचा हा साडसूद डाव आहे आणि माणसं घेऊन जाण्याचा हा साधेपणा दाखवतात की आम्ही साधे आहोत आणि आम्हाला काहीच तुमच्या जीवाबद्दल म्हणजे असं तुम्हाला काही हानी नाही करायचं नाही, हा खोटा डाव दाखवून ते लोकांना घेऊन जातात असं त्यांना वाटतं. असल्या अफवांपुढे ते शहाणे प्रचारक तरी काय करणार. प्रचारक म्हणजे प्रचार किंवा प्रसार करत होते रेल्वेबद्दल की रेल्वे धोक्याची नाही आहे, सुखाचा प्रवास होतो. त्या लोकांना सुद्धा काय करणार असल्या अफवांच्या विरोधात. 1-2 दिवस सरकारी कचेरीतील कारकून जे लिहिण्याचे काम करणार सरकारी गव्हर्नमेंट
ऑफिसमध्ये जे लिहिण्याचे काम करत होते ते, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे गुमास्ते, व्यापाऱ्यांच्या पेढीवरचे म्हणजे गुमास्ते म्हणजे मुनी, त्या क्लर्क जे त्यांचं रेकॉर्ड मेंटेन करत ते लोक यांनी मुंबई ते ठाण्याला नेऊन परत आलेल्या लोकांना दाखवले. म्हणजे त्यांना लोकांना विश्वासच होत नव्हता की खरंच आपण परत जाऊन येऊ. म्हणून त्यांनी काय केलं, ज्यांनी मुंबई ते ठाणे प्रवास केला होता अशा लोकांना त्यांनी पकडलं, त्यांनी दाखवलं की ही माणसं मुंबई ते ठाणे प्रवास करून आलेच सुखरूप. त्यांचे अनुभव सुद्धा त्यांना सांगितले. तेवढ्याच लोकांचे काही समाधान होईना, म्हणजे लोकांना तरी पण विश्वास होत नव्हता. त्या लोकांना काही भेटले, त्यांचे अनुभव त्यांनी शेअर केले तरी लोक अजून सुद्धा घाबरलेले होते आणि त्यांची चुकीची समजूत त्यांच्या मनात अजून बाळगले होते. मग अखेर काय झालं की शेवटी त्यांनी कंठावून माणशी 1 रुपया म्हणजे प्रत्येक माणसाच्या मागे 1 रुपया इनाम आणि मोफत प्रवासाचा डंका वाजवला. आता प्रवास म्हणजे जे लोक होते त्या काळात ती रेल्वेने प्रवासच करत नव्हती. मग ते प्रवासी जे होते म्हणजे रेल्वेचे कारभार होते ते सुद्धा कंटाळले होते. त्यांनी काय केलं की शेवटी 1 रुपया इनाम देऊया आणि मोफत प्रवासाचा डंका म्हणजे तुम्हाला मोफत प्रवास करायला मिळेल मुंबई ते ठाणे किंवा ठाणे ते मुंबई 1 रुपया इनाम मिळेल. उलट पैशाची काही गरज नाही. आणि पैशाच्या लालचीने ठाण्याच्या घंटागाडीचे म्हणजे ठाण्याला जी लोक राहत होती किंवा आणि मुंबईची जी लोक होती ती आगडणे जाऊ लागली. फक्त 1 रुपयाच्या इनामाच्या लालूचने म्हणजे लालचीपणाने 1 रुपयाचे ते जाऊ लागले. आणि त्यांच्या घरची जी माणसं होती ती आजूबाजूला उभी राहून ठाणा धाय मोकलायची. ठाणा धाय मोकलायची आणि जोरजोरात रडायची. म्हणजे एखाद्या घरातून एक पुरुष जात असते त्याच्या मागे तिची आई वडील किंवा बायको मुलं जोरजोरात रडत बसायची. त्यांची समजूत काढता रेल्वेचे जे अधिकारी होते ते सुद्धा अगदी टेकीला यायचे. म्हणजे तेच ते एकदम कंटाळायचे की त्यांना सांगूनच समजत नाहीये की रेल्वेचा प्रवास हा धोकादायक नाहीये आणि तुमचा जो माणूस आहे तो परत सुखरूप येईल. तरी सुद्धा ती काय माणसं जी होती जोपर्यंत तो माणूस रिटर्न येत नाही तोपर्यंत काय शांत बसायचे नाही. तिथेच ढसा जोरदार रडत बसायचे. एकदा ते प्रवासी ठाणे ते मुंबईचा सफर म्हणजे प्रवास करून सुखरूप परत आले म्हणजे मग मात्र चौकशी करण्याचे घोळके त्यांच्या भोवती जमा व्हायचे. घोळके म्हणजे खूप सारे लोक असे ग्रुप करून यायचे त्याच्या अवतीभोवती. त्याला विचारलं तिचा प्रवास कसा गेला, अनुभव म्हणजे सगळं शेअर करायचे. पण काय झालं की रुपया जो होता 1 रुपया तो इनाम पुढे 8 आण्यावरती आणण्यात आला. 8 आणा म्हणजे 50 पैसे. 50 पैसे 0.50 1 रुपया 1 रुपयाचा अर्धा 50 पैसे ते आणण्यात आला. नंतर तो 4 आण्यावरती आणण्यात आला. 4 आणे म्हणजे 25 पैसे. 50 पैशाचा हाफ म्हणजे 0.25. आणि नंतर त्यांना वाटायला लागलं की लोकांचा धीर चेपलाय. म्हणजे लोकांना आता ट्रेनची भीती वाटत नाही, त्यांना धाडस होतंय रेल्वेने प्रवास सुद्धा करतील असं जेव्हा त्यांना वाटायला लागलं तेव्हा त्यांनी मग इनाम बंद केले आणि सरस सुट्टे चालू केले. आणि मग एरवी जो ठाणे ते मुंबईचा जो प्रवास होता बैलांच्या खटाळगाडीतून प्रवास करणे म्हणजे तब्बल 1 दिवस खायचा. पण आता काय झालं होतं की रेल्वेमुळे तो अवघा जो प्रवास होता तो केवळ 6 तासात म्हणजे 1 तास 15 मिनिटांमध्ये व्यक्ती मुंबईला येऊन लागला. असामी म्हणजे व्यक्ती असामी म्हणजे व्यक्ती जो व्यक्ती होता तो मुंबई ते पुणे फक्त 1 तास 15 मिनिट जावं लागलं. तो नॉर्मली 1 दिवस लागायचा पूर्ण. आणि इकडे इंजिनियर लोक कर्जत ते पळसधरी पासून बोरघाट पोखरण्याची योजना ठरवण्यात आली होती. जे घाट होतं त्याला मधून असं पोखरावरचं होतं म्हणजे कसं घाटातून रेल्वेचा प्रवास धोकादायक होता. म्हणजे असं बोगदा तयार करण्यात बोगद्यातून ती टनल तयार करण्यात ती टनलची ट्रेन गेली असती. मग ठरवण्यात आलं होतं खंडाळ्याहून पुण्यापर्यंतचा सपाटचा रेल्वे रस्ता सन 1858 मध्ये त्यांनी पूर्ण केला फेब्रुवारीमध्ये. त्याचे मोठ्या थाटामाटात ओपनिंग शिरोमणी म्हणजे ओपनिंग सेरेमनी त्यांनी पूर्ण थाटामाटात करण्यात आली. जशी मुंबईत झाली होती सेम तशी सुद्धा तिथे ओपनिंग सेरेमनी करण्यात आली. खंडाळा पुण्याच्या दरम्यान खडकी आणि तळेगाव अशी 2 स्टेशनची नाव ठेवण्यात आले होते. तो रस्ता सुद्धा एकेरीच होता. म्हणजे आता कशी आपल्याला एकाच वेळी 4-5 रेल्वेचे फाटे दिसतात किंवा ट्रॅक दिसतात आजूबाजूला 4-5 तसं तेव्हा नव्हतं. फक्त एकच ट्रॅक होता. त्या एका ट्रॅकवरून एकदा ती ट्रेन मुंबईवरून ठाण्याला जाऊ शकते नंतर ठाण्यावरून मुंबईला येऊ शकते. असा एकेरी रस्ता होता पहिला. तर बोरघाटाचे काम चाललेले असताना मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास जारीने चालू झाला म्हणजे जोरात सुरू झाला. मुंबई पुण्याचा रेल्वे प्रवास मुंबई ते ठाणे झालेला असता तर त्यांना मुंबई ते
ती बोलत की त्याची एक मज्जाच वेगळी होती. पुण्याची गाडी खंडाळ्याला आली म्हणजे त्यांनी बोगदातून पोखरला नव्हता किंवा तो टनल तयार केला नव्हता. मग त्यांना काय करायला लागायचं की पुण्याची गाडी जर मुंबईची गाडी जर पुण्याला आली तर त्यांना खंडाळ्यात उतरावं लागायचं त्या घाटामध्ये आणि मग सगळ्या पॅसेंजर्सला घेऊन ते तिथून पालख्या डोल्या किंवा त्या बैलगाड्या असायच्या खुर्च्याने बैलगाडीत बसवून घाटाखाली खोपोलीला आणायचे. घाटाच्या खाली उतरायचे खोपोलीला आणि मग सगळा जो काफिला होता काफिला म्हणजे प्रवाशांचा जो ग्रुप होता तो खोपोलीला आला की तिथून त्यांचा रेल्वेचा प्रवास किंवा आगगाडीत बसून ते झुकझुक झुकझुक करत आपल्या प्रवासाला सुरुवात करायचे. खुशाल मुंबईला रवाना व्हायचे. प्रवाशांची जी घाट उतरण्याची जी सुखसोय होती ती किंवा जी सबराई होती सरबराई म्हणजे व्यवस्था म्हणजे प्रवाशांना घाट उतरवायचा किंवा त्यांना चढवायचा जायचं सगळी जी व्यवस्था होती ती व्यवस्था पाण्याची जी कंत्राट होतं म्हणजे जे काम होतं ते कोणी हातात घेतलं तर मुंबईचे शेटजी होते जमशेटजी नावाच्या एका व्यापाऱ्याने ते काम हातात घेतलं की जर प्रवासी आले तर त्यांना घाट उतरवणे त्यांना घाट चढवणे सगळं काम ते व्यापारी बघवत होता. जमशेटजी नावाचा व्यापारी मुंबईतला. घाट उतरण्याचे 4 तास म्हणजे जर तुम्ही खंडाळ्याला आला जर घाट उतरवायचा असेल तर घाट उतरायला 4 तास लागायचे आणि पुणे ते मुंबईचा रेल्वेचा प्रवास अवघ्या 18 तासात व्हायचा म्हणजे 12 तास ट्रेनने आणि ते घाट उतरायचे 4 तास टोटल झाले 14 ने 4 18 रेल्वेचा 14 तासाचा प्रवास आणि घाट उतरण्याचे 4 तास 18 तासात त्यांचा प्रवास पूर्ण व्हायचा. आणि या गोष्टीचं ज्याला त्याला मोठं नवल वाटायचं की मुंबई ते जो पुण्याचा प्रवास तो केवळ 18 तासात पूर्ण म्हणजे एक दिवस सुद्धा लागायचा नाही. थोडे म्हणजे 6 तास तर वाचायचेच आपल्या माणसाचे. तर हे सगळं लोकांना खूप आश्चर्यचकित व्हायचं. नंतर तो बोगदापर्यंत कम्प्लीट करतात ते टनल. पण टनल कम्प्लीट होण्याच्या आधीचा एक हा वेगळाच प्रवास होता की तुम्ही मुंबईवरून जर जात असाल पुण्याला तर तुम्हाला त्या एका घाटाला उतरायला लागायचं खंडाळ्याला. तिथून घाट उतरून तुम्ही खाली जायचं मग तुम्ही पुढे जायला मोकळे. मग ते घाट उतरायचे 4 तास आणि रेल्वेचे 14 तास म्हणजे टोटल 18 तासामध्ये हा सगळा जो प्रवास होता रेल्वेचा मुंबई ते पुणे तो कम्प्लीट व्हायचा. मग ह्या पद्धतीने त्यांनी आपल्याला काय सांगायचा प्रयत्न केला की प्रबोधनकार ठाकरे त्यांचं मेन नाव केशव सीताराम ठाकरे आणि हे वडील कोणाचे होते बाळासाहेब ठाकरेंचे वडील. तर ह्यांनी याकडे काय सांगण्याचा प्रयत्न केला की जेव्हा रेल्वेची कल्पना आणली गेली महाराष्ट्रात आणि पहिल्यांदा रेल्वे धावली ती 1853 मध्ये धावली मुंबई टू ठाणे आणि तिने तो केवळ प्रवास होता तो 1 तास 15 मिनिटात कंप्लीट केला. आणि ह्याचं ज्याचं म्हणजे जे पण लोकांनी हा प्रवास केला ना आश्चर्यचकित वाटत होता. मग लोकांमध्ये अफवा पसरला होता की जी इंग्रजांनी म्हणजे अंग्रेजी लोकांनी किंवा ब्रिटिश लोकांनी जी रेल्वेची व्यवस्था सुरू केली आहे की जी रेल्वे आहे ती फुटाची रेल्वे आहे. त्यांना मुंबईत पूल बांधायचे किंवा नवी इमारत बांधायची आहे त्याच्या पायामध्ये म्हणजे त्याच्या बेसमध्ये त्यांना जिवंत माणसं काढायची आणि म्हणून ते लोकांना उत्तेजन म्हणजे फूस लावून खोटं लोकांना ते साधेपणाचा डाव आखून मुंबई टू ठाण्याचा प्रवास म्हणजे घेऊन जातात आणि तिथे ते लोकांना मग त्या पायामध्ये काढतात. अशा अफवा चुकीचे समज लोकांमध्ये पसरले होते. मग ते समज घालवण्यासाठी त्यांना इनाम देणे मग त्यांचा जेव्हा धीर बसला धाडस बसला मग नंतर सरास तिकटी विकण्यानंतर मग आपली जी ट्रेन आहे ती ट्रेन नीट म्हणजे धावायला लागली. सगळ्या ह्याच्यामध्ये राज्यामध्ये हळूहळू का होईना विकास होऊ लागला. तर स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा. भारतात सर्वात पहिली रेल्वे डॅश इथून सुटली ठाणे मुंबई कर्जत की पुणे. तर पहिली रेल्वे कधी सुटली होती इसवी सन 1853 मध्ये मुंबईवरून सुटली होती. तर इथे उत्तर येणार मुंबई. भारतात सर्वात पहिली रेल्वे मुंबई इथून सुटली. नंतर आहे की सेकंड प्रश्न रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी डॅश ठरवले. त्याने काय ठरवलं होते तिकीट द्यायचं बक्षीस द्यायचं इनाम की प्रबोधन. तर त्यांनी इनाम दिला होता सुरुवातीला की लोक ट्रेन मध्ये प्रवास करायला त्याने आमिष दाखवलं होतं लालच दिलं होतं की इनाम देऊया बक्षीस देऊया 1 रुपयाचं इनाम. पण ते प्रॉपर वर्ड इनाम यूज केलं पुस्तकांना आपण पण इनामच दिले. तर रेल्वेकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी इनाम ठेवले. नंतर की आकृतीबद्ध पूर्ण करा. भारतातील पहिल्या रेल्वेच्या उद्घाटन पूर्वाची तयारी म्हणजे तिचं उद्घाटन होण्याची त्याची पूर्व काय तयारी झाली होती. तर ती ट्रेन तिला पाना फुलांचे हार होते
पाना फुलांच्या हाराने तिला सजवलं होतं, तोरण बांधले होतं, निशाणे लावले होते. तिथे आकाराचे पण पक्षी असतात त्यांची निशाणे लावली होती आणि डब्यांचा शृंगार केला होता. म्हणजे जी पहिला ट्रेन धावली तिचे 3 इंजिन होते आणि 10 म्हणजे एका खोली एवढा मोठे तिचे एक डब्बा, खोली एवढा मोठा एक डब्बा, 10 डब्बे हे होते. त्यांनी सगळे डब्यांना सजवलं होतं, शृंगार करणे सजवलं, 10 डब्बे डब्यांना सजवणे, निशाणे लावणे, तोरण बांधणे, पाना फुलांचे हार, अशा प्रकारची पहिली उद्घाटनाची तयारी होती. नंतरचा प्रश्न आहे की आकृती पूर्ण करा. रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे, आपण इथं पहिला पॅरामध्ये स्टार्टिंगलाच उत्तर मिळतं की मुंबई प्रांतात रेल्वे असावी म्हणून उठाव जो केला मुंबईत सर्वप्रथम जमशेदजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी केला. मग त्या 2 व्यक्तींची नावं की रेल्वे असावी म्हणून उठाव करणारे तो जमशेदजी जिजीभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ. नंतर की इंडियन पेनिन्सुला रेल्वे धावलेली ठिकाण, म्हणजे जी पहिली रेल्वे धावली इंडियन पेनिन्सुलाची तिचे ठिकाण कोणतं होतं तर मुंबई ते ठाणे अशी पहिली सेंट्रल रेल्वे धावली होती. नंतर आहे की रेल्वे धावण्याचा मुहूर्ताचा दिवस, म्हणजे पहिली रेल्वे धावली त्याचा मुहूर्त काय होता, त्याचा दिवस काय होता तर 18 एप्रिल होता दिवस आणि साल वर्ष होतं सन 1853 मध्ये 18 एप्रिल मध्ये पहिली रेल धावली. नंतर आहे की घाट उतरण्याची सुख सोय किंवा सरबराई पाहण्याचे कंत्राट घेणारे, म्हणजे घाट उतरण्याची सुख सोय होती प्रवाशांची ते बघायचं किंवा जी व्यवस्था होती मॅनेजमेंट ते करण्याचं काम कोणी घेतलं होतं तर करशेदजी जमशेदजीने, मुंबईतले व्यापारी होते त्यांनी ते काम घेतलं होतं. नंतर एक खालील शब्दासाठी पाठात आलेले पर्यायी शब्द शोधून घ्या. पहिले की मुनी, मुनी मतलब गुमास्ते किंवा क्लर्क, ते ह्याचा तुम्हाला शब्द मिळेल पेज नंबर 13 मध्ये. सेकंड पॅरा आहे, हा सेकंड पॅरामध्येच आहे, सॉरी फर्स्टच आहे, 4th लाईन. गुमास्ते की व्यापाऱ्यांच्या पिढीवरची गुमास्ते, कचऱ्यातील कारकून लिहिण्याचे काम करणार आणि गुमास्ते म्हणजे मुनी. नंतर फुकट, फुकट म्हणजे मोफत. नंतर गंमत म्हणजे मौज, नावाजलेले म्हणजे नामांकित, हे तुम्हाला मिळेल पेज नंबर 12 वरती 3rd लाईन आहे नामांकित, तिथे तुम्हाला मिळेल. आणि सरळ मार्गी म्हणजे साळसूत, पेज नंबर 13 वरती आहे 3rd लाईन आहे आणि सेकंड वर्डच आहे. सरळ मार्गी म्हणजे साळसूत किंवा साधेपणाचा डाव. नंतर आहे प्रश्न कारणे लिहा. रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही हे पटविण्यासाठी रेल्वेच्या कारभाऱ्यांनी खूप आटापिटा केला. त्यांनी काय आटापिटा केला की रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही आहे, तर त्या काळात अफवा पसरल्या होत्या किंवा चुकीची समजूत झाली लोकांची की अंग्रेजी लोकांनी किंवा इंग्रजांची रेल्वे तयार केली विलायती भुताटकी आहे. आणि त्या काळात ना प्रथा होते की जर तुम्ही नवीन घर बांधत असाल किंवा नवीन एखादं बनवत असाल काहीतरी तर ते पायामध्ये ते नरबळी द्यायची. नरबळी म्हणजे एखाद्या पुरुषाला मारून टाकायचे, तिथे पायात गाडचे नंतर तिथे घातलं जायचं, अशी प्रथा सुद्धा होती त्या काळात, अंधविश्वास. मग त्या गोष्टीत विश्वास ठेवला होता की मुंबईत नवनवीन इमारत्या किंवा पूल बांधायचे आहेत आणि त्याच्या बेसमध्ये पायामध्ये ह्यांना जिवंत माणसं गाडायचे नरबळीप्रमाणे. म्हणून हे काय करतात की जी अंग्रेजी लोक आहेत ते फूस लावून म्हणजे चुपचाप किंवा शांतपणे उत्तेजन देऊन लोकांना साधेपणाचा डाव आखून पळवून घेऊन जातात तिथे जाऊन त्यांना गाडणार जमिनीमध्ये, अशा अफवा पसरल्या होत्या. आणि या अफवांमुळे लोक घाबरायचे किंवा त्यांचा धीर बसत नव्हता ट्रेनने प्रवास करायचा. म्हणून त्यांनी काय केलं होतं की रेल्वेचा प्रवास धोक्याचा नाही आहे, तो सुखाचा आहे, सोयीचा आहे, हे पटवण्याचं खूप त्यांनी आटापिटा केला होता, खूप धडपड केली ते रेल्वेच्या कारभाऱ्यांनी. नंतर आहे की इंग्रजांनी देऊ केलेली मुंबई ठाणे रेल्वे प्रवासाची इनामे काही दिवसांत बंद करण्यात आली. की आता लोकांमध्ये अफवा पसरलेल्या की रेल्वे भूताची आहे आणि ते नळबळी देण्यासाठी किंवा इमारती बांधतात मुंबईमध्ये त्याच्या पायामध्ये लोकांना गाडण्यासाठी हे सगळे काम करत आहेत. तर ह्या सगळ्या अफवा ज्या पसरल्या होत्या तर त्यामुळे लोकांचा धीर होत नव्हता रेल्वेतून प्रवास करण्याचा. मग लोकांचा धीर बसावा म्हणून त्यांनी काय केलं की सुरुवातीला 1 रुपयाचं इनाम दिला. मग इनाम 1 रुपयाचं झाल्यानंतर त्यांनी तो 50 पैशाचा आणला, म्हणजे 8 आण्यावरती आणल्यानंतर त्यांनी 4 आण्यावरती आणला 25 पैसे. आणि त्यांना असं जेव्हा वाटलं की लोकांचा धीर बसलाय, लोक आता धैर्याने किंवा धाडस करून रेल्वेचा प्रवास करू शकतात, अशा वेळी त्यांनी मग ती तिकीट इनाम मध्ये सरास त्यांनी तिकडे देण्यास चालू केली.
नंतर की रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला. त्यावरती आपल्याला आपला मत द्यायचं स्वमत आहे. तो स्वातंत्र्यपूर्व जो काळ होता त्या काळात इंग्रजांनी रेल्वे भारतात आणली. आता आपण भारतात बैलगाडी होती, घोडागाडी होती, नंतर रेड्याची सहाय्याने ते ओझं वाहून नेण्याचे किंवा दळणवळणाचं काम करत होते. पण जेव्हा भारतात रेल्वे आली तेव्हा काय झालं की लोकांचं धाडस होतं. जसं आपल्याला हा पाठांतर सांगितलं प्रबोधनकार ठाकरे यांनी की लोकांचं धाडस होतं सुंदर रेल्वेने प्रवास करायचा. मग त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून, आमिष म्हणजे लालच दाखवून, जसं 1 रुपयाचं इनाम, मग 8 आना, मग 50 म्हणजे 4 आणे, असं वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून त्यांनी लोकांमध्ये धाडस निर्माण केलं रेल्वेचा प्रवास करण्यासाठी. त्यांना उत्तेजित केलं आणि नंतर लोकांचं धाडस बसायचं ते सगळं बंद केलं इनाम. आणि नंतर मग रेल्वे ही सगळ्यांच्या जीवनात एक महत्त्वाचा भाग बनले. आता पण आहे. आपल्याला कुठेही जायचं असेल, मुंबई टू ठाणे, मुंबई टू म्हणजे कुठेही पुणे वगैरे, कल्याण, डोंबिवली, तर ट्रेननेच प्रवास करतो आणि तो इझी जातो आणि लवकर सुद्धा कम्प्लीट होतो. तर सगळ्यांनी जीवनात एक महत्त्वाचा भाग बनली आहे. आणि ट्रेनच्या सहाय्याने काय होतं की फक्त आपण प्रवासासाठी नाही तर दळणवळणासाठी म्हणजे एखाद्या कंपनीचा माल निर्यात आयात करण्यासाठी, एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवण्यासाठी सुद्धा ट्रेनचा वापर केला जातो. आणि मग काय झालं की त्या काळात ह्या सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे आधी कसं बैलगाडीतून तुम्ही आणणार किती माल आणणार, ह्या म्हणजे एका रूम एवढा आपण आणू शकत नाही, बैलगाडी केवढीशी असते. मग आता आपण किती आयात निर्यात करू शकतो. मग त्याच्या कंपॅरिझन मध्ये ती ट्रेन जी होती ती खूप मोठ्या प्रमाणात आयात निर्यात करते. त्याच्यामुळे काय झालं की व्यापाऱ्यांना त्या काळात एक उत्तेजन मिळालं किंवा एक सहाय्यता मिळाली दळणवळणासाठी. म्हणजे एकाच वेळी आपला खूप सारा माल आयात करू शकतो की निर्यात करू शकतो. त्याच्यामुळे व्यापाराला वाढ मिळाली त्या काळात. आणि जी ह्या व्यापार वाढीमुळे नंतर प्रगती होत गेली आणि मग महत्त्वाची ठिकाणे निर्माण झाली की त्या ठिकाणावरती जे इम्पॉर्टंट जसे स्टेशन्स येतात आपले तसे त्या काळात पण इम्पॉर्टंट स्टेशन्स होते. आणि आर्थिकदृष्ट्या जो भारत होता तो नंतर सक्षम होत चालला. कारण रेल्वेमधून स्टार्टिंगला प्रवास करून नंतरला पण त्याचे फायदे काढले. जसे लोक रेल्वेचा प्रवास खूप आनंदाने करू लागले. त्यांचं उत्पादन वाढलं रेल्वेचं. आणि रेल्वेमुळे अजून जे बाकीचे उद्योगधंदे होते त्यांना पण सहारा मिळाला. म्हणजे एखाद प्रकारे बघायला गेलो तर भारतातलं आर्थिकदृष्ट्या भारत जरा सबलपणे चालवतं, मदत होत होती भारताला. ठीक आहे. मग पुढे प्रश्न आहे सेकंड की स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांवर असलेल्या अंधश्रद्धांच्या प्रभावासंबंधी तुमचे विचार स्पष्ट करा. की स्वातंत्र्यपूर्वी काळात भारतांवरती कोणत्या प्रकारच्या अंधश्रद्धा होता, त्यांचा प्रभाव काय होता आपल्याला स्पष्ट करायला सांगितले. तर स्वातंत्र्यपूर्व जो काळ होता त्या समाजात भारतीय समाजात मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा होता आणि स्त्रोत माजले होते. म्हणजे एखाद्या स्त्रीचा म्हणजे एखादी स्त्री विधवा असेल तर तिला कुठच्याही फंक्शनमध्ये फॅमिली फंक्शनमध्ये कुठच्याही त्यांना सहभागी होता येत नव्हतं. का तर ते अपशगुन मानलं जायचं की त्यांनी आलं तर ते अपशगुन आहे, विधवा आहे त्यांनी यायचं नाही. त्यांनी फक्त सफेद साडी घालायची, साधं जेवण खायचं, त्यात मीठ नाही, फक्त भात, त्यांना म्हणजे एकदम सिंपल जेवण. आपल्या चमचमीत मध्ये तर खाऊ शकत नव्हते. नंतरला परत हुंडा प्रथा होती ती त्यांची. नंतर नरबळी म्हणजे वास्तूच्या बांधकामासाठी, वास्तू म्हणजे एखादं घर बांधत असेल किंवा काही बांधत असेल तर वास्तूच्या कामासाठी ते पहिला नरबळी द्यायचे. आणि ती नरबळी ते अंधश्रद्धेमुळे या फिर देवभोळेप्रमाणे त्यांचं म्हणजे देवभोळेप्रमाणे ते देत होते नरबळी. पुरुषांना मारायचं एखादं वास्तूचं काम म्हणजे घरबीर काय एखादी गोष्ट बांधायची असेल तर तेव्हा. तर अशा विविध प्रकारचे परत ते कॉमन थोडे छोटे छोटे पण आहेत की जसं मांजर असतं आपलं म्हणजे काही मांजर असतं आपलं कापते ते चांगलं नसतं, शिंपल्यात घरच्या बाहेर पडायचं नसतं, म्हणजे रात्रीची नखं कापायची नसतात. अशा खूप छोट्या मोठ्या कामांना अंधश्रद्धा होत्याच. परत अजून कुठच्या अंधश्रद्धा होत्या, ग्रहताऱ्यांची स्थिती बघायचे. म्हणजे आपले एखाद्याच्या आयुष्यात चांगलं नसेल तर स्वतःची कुंडली घेऊन द्यायचं की मी या तारखेला जन्माला आलोय, माझे ग्रह बघा, ग्रहांची स्थिती काय, म्हणजे ग्रहांच्या स्थितीवरून सांगायची की तुझ्या आयुष्यात असं का घडतंय, मग ते बघणं. परत ते काळ सर्पयोग, अशा वेगवेगळ्या गोष्टी. म्हणजे काळ सर्पयोग म्हणजे काय असतं की ते असं सांगतात की त्यात की तुम्ही एखाद्या सापाला मारलं असणार मग त्याचं पाप तुमच्या अजून म्हणजे तुम्हाला त्याचं पाप भोगावं लागतंय, कर्म. तर अशा वेगवेगळ्या अंधश्रद्धेवरती त्यांचा विश्वास होता आणि हे गैरसमज ते पसरतच जात होते. तर या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे इंग्रजांनी भारतात काही चांगलं करण्याची जर एखादी गोष्ट केली म्हणजे जसं की भारतात त्यांनी ट्रेन आणली होती, रेल्वे आणली होती, तेव्हा ते स्टार्टिंगला त्यांना भूताटकी वाढत होती. कारण ते जे चमत्कार
होते किंवा ते आश्चर्यचकित करणाऱ्या गोष्टी करत होते, ते सगळे ह्या लोकांना असं एकदम भूताटकी करणारे किंवा विचित्र वाटायचं की अंग्रेजी लोक आहेत की जे ब्रिटिश लोक आहेत हे नक्की कसे करतात. त्यांना ते लोक काय वाटायचं की हे लोक जादूटोणा करतात आणि ह्यांच्या जादूटोणामध्ये ते ट्रेन चालते किंवा हे लोक जे आहेत ते काही विद्या किंवा काळ शक्ती ह्यांना माहिती आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे त्या काळात जो समाज होता तो अंधश्रद्धेच्या जाळ्यापासून जरा जो समाजातून मागासलेला होता, कमी पडत होता, प्रगती मिळत होती अंधश्रद्धेमुळे. नंतरला आहे की तुमच्यामध्ये रेल्वे प्रवासाचे असलेले फायदे व तोटे सविस्तर लिहा. हे स्वमत आहे. हा ठरवला स्वमत तुम्ही विचार करा की आपल्याला काय फायदे होतात रेल्वेचे किंवा काय तोटे आहेत आणि तुम्हाला जसं पटेल तसं लिहायचं आहे.